मग सगळ्या संतांनी काय सांगितलं? देहाच्या निराशे. मग देहाचा बात करणं हेच परमार्थाचं फल आहे सुरुवातीचं. मग आपलं देह तादात्म्य सोडायचं का देह तादात्म्य वाढवतो? आज चांगले 10-5 हार घातले, हे फोटो काढा, फोटो काढा, काढ. कसा दिसतो मी? कुठं नेऊन घालीन तो? उघडी नागवण केलं ते खाल्लं ते विचारते का? कारण त्यांना माहिती आहे याच्या मनासारखं नाही झालं तर इथून ताट फेकलं का बाहेर. आणि मग संतोष झाला का आपल्याला? इतके दिवसापासून अन्न खातो आपण, विषय हां अन्नच नाही सगळेच विषय सेवन करतो, झालं का? संतोष किरचित्ता आपजे कधीही प्राप्त होणार नाही. ते कसं आहे म्हणतात? परितो सावचोराचा सांगा तू, जैसा नावे स्वस्तू जव नगराचा प्रांतू सांडी जैना. सावचोर कोणाला म्हणतात? सावचोर हां सावचोर कोणाला म्हणतात? समजा एक उदाहरण सांगतो. एखादा तुमच्या पाथरीच्या बाजाराला बैल इकायला गेले आणि बैल इकायला गेले, तुम्ही बैल इकले पण त्या माणसाने तुम्हाला संध्याकाळपर्यंत पैसेच नाही दिले. 1000 रुपये इसार दिला आणि 1 लाख रुपयाला बैल इकले. 5 वाजलेपर्यंत पैसे दिले नाही आणि 5 वाजता तुम्हाला पैसे दिले आणि पैसे दिल्यावर तुम्हाला गावाकडे जायला उशीर होणार. मग संभादादा भेटले, जहारे जहारे म्हणले, महाराज तुम्ही कुठले? आम्ही कुठले? ओळख झाली. हा म्हणले तुम्ही लाड नांदऱ्याचे ना, आम्ही पुढं डासाळ्याचे. म्हणले आपली ओळख आहे? नाही नाही आम्ही पलीकड्याकडे राहतो, आम्ही काय तुमच्या इकडं येत नाही, पण मला डासाळ्याला जायचं आहे, मग आपण संगत जाऊ. गेले संघ कुठपर्यंत? गावाच्या बाहेर निघूस तर. आणि गावाच्या बाहेर निघाले बोलिले, धरून ठोकला का नाही? गेले की नाही पैसे? त्याला म्हणायचं सावचोर. मग आता आपली लाईन कोणत्यात बसती बघा जरा. सावचोर जव नगराचा प्रांतू सांडे जना. जोपर्यंत गाव सोडत नाही तोपर्यंत, गाव सुटलं की त्याची पूर्ण तयारी झाली महाराज. बापा विषयाची मधुरता जने आवडे उपजे चित्ता, परी तो परिणाम विचारिता प्राणोहारी. बापा काय म्हणतात माऊली आपल्याला? बापा म्हणतात. विषयाची मधुरता. आता लिंबाची लिंबुळी तोंडात टाकल्या कशी लागते हो? गोड लागती सुरुवातीला बघा टाकून, थोडीशी गोड लागती आणि मग तसे हे विषयाची मधुरता. जने आवडी उपजे चित्ता. तू तुझ्या चित्तामध्ये हिच्याविषयी आवड उत्पन्न होऊ देऊ नको. का? परी तो परिणाम विचारिता. त्याचा परिणाम जर विचारला तर काय? प्राणोहारी. मग नाही त्या यमाशी बाहेर कुडी काढिता, असा हा विषय आहे. देखे इंद्रिय कामो अशी तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू आमिषे भुली विजय घा. देखे ए बघ 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 काय? इंद्रिय कामू असे, इंद्रियामध्ये कामना असली का तो लावी सुख दुराशे. सुखाचं काय करतो तो? दूर लावतो महाराज. सुखासारखं वाटतं का नाही? वाटतं महाराज. सुखासारखी वाटणारी दुराशा, सुखाच्या खोट्या किंवा दुष्ट आशेकडे दुराशा. कसं? तर त्याला दृष्टांत दिला. गिळी मिनू आमिषे. मग भुलून मेला का नाही मासा? आमिष धरायला गेला, गुतून मेला. मग आपलं कसं होईल? मग विषय वडी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. परितया माझी गळू आहे, जो प्राण ती घेऊन जाये, तो जैसा ठाओवा नव्हे
झाकलेपणे. त्या शिदोडाच्या आत किंवा त्या पिठाच्या गोळीच्या आत काय आहे? गळ आहे आणि तो प्राण घेऊन जाणार आहे. हे त्या माशाला माहिती आहे का? नाही. तो जैसा ठाऊन झाकलेपणे, कारण झाकलेला आहे. तैसे अभिलाषे येणे किजेल, विषयाची आशा धरिजेल, तरी वर पडा होईजेल क्रोध नळा. काय म्हणतात? तैसे अभिलाषे येणे किजेल, त्या माशासारखी अभिलाषा केली किंवा विषयाची आशा धरिजेल, तरी वर पडा, स्वाधीन होशील. कोणाच्या? क्रोध नळा. मग काय करता येतं का? विषय पूर्त झाले की लोभ आणि विषयाची अपूर्ती झाली की क्रोध, हे ठरलेलेच आहेत. जैसा कवळणी अपारधी, घातेची असंधी आणि मृगाते बुद्धी साधावया. ज्याप्रमाणे पारधी काय करतो? गोड गायन करतो, बासरी वाजवतो ना. मृगाला वाटतं वा 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 काय गायन चाललंय, आणि त्या गायनाच्या नादामध्ये ते कान सगळे त्या गायनाकडे चित्त जातं मारत, आणि तेवढ्यात काय करतो? बाण मारतो, आणि बाण मारून त्याला मारतो महाराज. का? घातेची असंधी आणि मृगाते बुद्धी साधावया. मग त्या हरणाला मारल्याशिवाय राहतो का? नाही. हे तर तैशीची पर्याय. म्हणून संगू हा तुझं नव्हे पार्था, दोन्ही काम क्रोध हे घातकू जाणे. कोण घातक आहे? काम आणि क्रोध. आता काम कशाला म्हणता? इच्छा. आता शक्यतो काही माणसं काय म्हणतात? काम म्हणजे रतिभोगाला काम म्हणतात. पण ज्याची ज्याची काम न होईल तो कामच. मग असा काम आणि क्रोध हे घातकू जाणे. काय तर घातक आहे. कोणाला घातक आहे? कोणाला घातक आहेत? कोरडे आपल्याला. तुम्ही तर साधू आहेत ना. ज्याच्या ठिकाणी कामना उत्पन्न झाली महाराज, त्याचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. मग तो कुणी असो, XYZ. मग ह्यो मोठा आहे तो लहान आहे, हे आपल्यात झालं व्यावहारिक सत्तेत. पण ह्या सत्तेमध्ये किती मोठा असून द्या, जेवढा मोठा तेवढा बंधाला प्राप्त आहे. काय म्हणणं आहे तुमचं? आणि आपण शहाणा कोणाला म्हणतो? ज्याच्याकडे 60 लाखाची गाडी आहे तो महाराज, आणि ज्याच्याकडे पायी पायी चालला त्याच्याकडं चांगलं नाही. त्याला काय येतं? जे आपल्याला त्याची जाण नसल्यामुळं होतं. मग हे काम क्रोध हे घातकू जाणे. म्हणून हा आश्रयच न करावा, मने आठव न धरावा, एकू निजवृत्तीचा ओलावा नासो निधी. म्हणून हा आश्रयची न करावा. कोणाचा आश्रय करू नये? बोला, कोणाचा आश्रय करू नये? कोणाचा आश्रय करू नये? बोला बोला बोला, लाजू नका, चुकू द्या ना. काम क्रोध. तसं कसं माहित होईल? क्रोध. काम क्रोध. काम आणि क्रोधाला आश्रय देऊ नये. बरं, काम नसला तर क्रोध येईन का? मग आश्रय कोणाचा नाही करायचा? जे जे काम न होईल त्या कामनेलाच जाळायचं महाराज. कामना नष्ट झाली तर क्रोध आणि लोभ येईन कुठं? दर्शनाला जातो सकाळी सकाळी, आणि आपल्याला काहीतरी असं चित्तामध्ये विशेष विषय असतो, आणि त्या विषयामध्ये तद्रूप असतो. आणि त्यावेळेस आपला मुलगा जरी आपल्या जवळून गेला
किंवा डाके महाराज जरी तुमच्या समोरून गेले आणि तुम्हाला जरी विचारलं महाराजाला पाहिलं नाही राव माझ्या समोरून गेलेच नाहीत, कारण एक चित्तवृत्ती एकाच विषयाला ही करते. 2 विषय सांभाळते का? आणि मग 2 विषय आपल्याकडे कसे राहते? सद्वासना बिन दुर्वासना दोन्ही संग राहत्यान का? मग ती वाटत असन सद्वासना, पण ती सुद्धा दुर्वासनाची. असं वाटत असन आपण परमार्थ करतो, आणि परमार्थ करत असताना जर आपल्याला इच्छा असन कशाची? लौकिकतेची, मानाची किंवा धनाची, तर समजायचं ही दुर्वासनाची. म्हणून म्हणतात. मग पुढं काय म्हणतात? आगासो धर्म हा आपुला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला दे. काय म्हणतात? आगासो धर्म हा आपुला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देके. आता आपला कोणता स्वधर्म आहे? बोला. हा, कोणता धर्म आहे स्वधर्म आपला? हा, मग स्वकर्म तर चालूच आहे ना. का दुसऱ्याचे करता काय? तुम्ही आता फराळाचं केलं, माझ्या पोटात थोडं आलं, चालूच आहे स्वकर्म. कशाला स्वधर्म म्हणलं? हा, विहित कर्माला, विहित कर्मला स्वधर्म म्हटलं. पण कधी स्वधर्म होतो तो? हा हा, हे वर्म आहे त्याच्यातलं. हेतुरहित केला तर स्वधर्म, आणि हेतूनी केला की परधर्म झाला. म्हणून ते काय म्हणतात? स्वधर्म आपला जरी का कठीण झाला पण तरी हाची अनुष्ठीला भला दे की. त्याचंच अनुष्ठान करा, दुसऱ्याचं करू नका. काय म्हणतात पुढं? येरू आचारू जरी, येरू आचारू जो परावा तो देखताय किर बरवा परी आचरतेने आचारावा आपुलाची. काय म्हणतात गुरुजी? येरू आचारू जो परावा, दुसरे ते काय का ना बघा ते कसं करतात, ते किती किती घेतात. हां, ते कसं धिंगाणा घालतात, मग आपण थोडा तर घालतो. काही महाराज म्हणतात आम्ही मागत नाही बुवा, पण दिलं तेवढं घेतो. धर्म आहे का धर्म आहे? बोला जा मोठ्याने. अधर्म, अधर्माची. मग अधर्म करून धर्माची प्राप्ती होईल का? मग दुसऱ्याचा जरी बरा वाटत असन पण आचार्यांनी काय करावा? आपलाच आचारावा. मग कोणाचं ऐकावं का? ऐकू नये महाराज. मग किती मोठा असेल तर त्याची भीड धरू नाही. पुढं दृष्टांत देतात. सांगे शूद्रा घरी आगवी पक्वाने हाती बरवी ते द्विजे केवी शेवावी दुर्बळू जरी झाला. ब्राह्मण दुर्बळे आणि शूद्राच्या घरी 5 पक्वानाचं जेवण आहे, या म्हणले जेवायला, खाईन का? आणि खाता असला तर ब्राह्मण आहे का तो? मग कोण आहे? शूद्र. मग आता आपली लाईन कोणते जाईन? हे असं आपण वाचून वाचून समजून घेतलं पाहिजे, तेव्हा भिनन. जसा तो ब्राह्मण शूद्राचं घरचं अन्न कसल्याही परिस्थितीत सेवन करणार नाही, तसं आपण वारकऱ्याने जसं महाराजांनी सांगितलं किंवा देवानी सांगितलं त्याच लाईनीत वागलं पाहिजे, दुसऱ्या लाईनीत नाही. हे अनुचित कैशी कीजे अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिलेही पाहिजे विचारी पा. हे अनुचित कैसे कीजे, हे सगळे प्रश्नच आहेत आपल्याला. अनुचित कैसे कीजे सांग बरं, आग्रह केवी इच्छिजे सांग बरं, अथवा इच्छिलेही पाहिजे
विचारी पा. असं होतं का? नाही. पुढं काय म्हणतात, तरी लोकाची धावळा रे देखोन या मनोहरे, आस्ती आपली तानारे मोडावे किवी. लोकाची बिल्डिंग पाहिली, 3 मजली इमारत आहे, मग आपलं घर मोडून टाकावं का छपराचं? देखोन या मनोहरे, सुंदर असं, पण आस्ती आपली तनारे मोडावे किवी. मग आपली झोपडी मोडावं का? मोडू नाही. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी झाली तरी भोगिता त्याची भली जी आपरी. महाराज किती दृष्टांत दिले दादा. तेवी आवडे तैसा सांकडू, आचारता जरी दुवाडू तरी स्वधर्मोची सुरवाडू परत्रीचा. काय म्हणतात? तेवी आवडे तैसा साकडू, कठीण जरी वाटला, आचारता जरी दुवाडू कष्टप्रद वाटला, तरी पण स्वधर्मोची सुरवाडू सुखकारक. कशासाठी हो? परत्रीचा. परत्रीचा म्हणजे काय? आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जाण्यासाठी, परलोकीचा. हागा साखर आणि दूध हे गोल्लेकीर प्रसिद्ध परिक्रमी दोषे विरुद्ध घेपे केवे. पुन्हा माऊलीने दृष्टांत दिला, साखर आणि दूध. आता दोन्ही पदार्थ काय आहेत? गोड आहेत, पण पोटात किडे झालेत, पेता येतं का? आणि प्याला तर कारण आता हा दृष्टांत दिला आपल्या सगळ्याच्या परिचयाचा आहे, सगळ्याच्या अनुभवाचा आहे ना. आयशेने जरी शेविजेल तरी ते आकुळ आळुकीची उरेल, जे ते परिणामी पथ्ये नव्हेल धनुर्धारा. काय म्हणतात? आयशेनीही जरी शेविजेल तरी ते आळुकीची उरेल, आवड इच्छा उरणारच, जे ते परिणामी पथ्ये नव्हेल हितकारक होणार नाही. म्हणून अनेकाशी जे विहित, म्हणून अनेकाशी जे विहित आणि आपण पे अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारी जे. म्हणून अनेकाशी जे विहित, दुसऱ्याला जे विहित आहे, आणि आपण आहे अनुचित, आपल्याला जर अनुचित आहे, मग शूद्राचं धर्म स्वधर्म आपण करावं का? मग ब्राह्मणाचा धर्म श्रेष्ठ आहे, आपल्याला करता येईल का? नाही. नाचारावे, ते नाचारावे जरी हित विचारी जे. या स्वधर्म ते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. काय म्हणतात? या स्वधर्मा ते अनुष्ठिता, वेचू म्हणजे खर्च, होईल जीवित्वा, पण काय होईल? तोही निकावर उभयता म्हणजे ह्या लोकात आणि वरच्या लोकात दिसत असे. असं दिसतं की जर आपल्या स्वधर्माचं आचरण केलं तर ह्या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला सुख आहे, आणि पुढं वर गेल्यावर तुला उभयलोकी म्हणजे उभयता म्हणजे दोन्ही ठिकाणी सुख आहे. ऐसे समस्त सूर शिरोमणी बोलिले येत शारंग पाणी, तेथ अर्जुन म्हणे विनवनी, ते सकळ कीर म्या परिसले. जे तुम्ही सांगितले, ऐसे समस्त सूर शिरोमणी, सगळ्या देवाचा शिरोमणी असा असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलिले जेथ शारंग पाणी, तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. हे देवा, एक तुम्हाला माझी विनंती आहे. काय आहे? हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीर म्या परिशिले, तरी आता पुशेन काय आपुले अपेक्षित. मी तुम्हाला आता
मला जे इच्छित आहे ते विचारतो. काय म्हणतो अर्जुन बघा. श्री अर्जुन वाच अथकेन प्रयुक्तयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वर्षेने बलादीव नियोजिता. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भ्रंशे मार्ग सांडवणी अनारेशे चालत देखो. लक्ष द्या काय म्हणतात ते. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती भ्रंशे, भ्रंश म्हणजे बिघडते कशी तर मार्ग सांडवणी अनारीशे म्हणजे ज्या रस्त्याने जायचं त्या रस्त्याने न जाता दुसऱ्या रस्त्याने जातात. चालत देखो असं आम्हाला दिसतं. असं कोण म्हणतं. अर्जुन म्हणतो भगवंताला. पुढं काय म्हणतो. सर्वज्ञ जी होती हे योपादेही जाणती तेही परधर्मे व्याभिचरती कवने गुणे. काय म्हणतात. लक्ष द्या मोबाईल बंद करा. सर्वज्ञ ही जे होती म्हणजे ज्ञानी पुरुष आणि हे उपाय हे जाणती त्यांना माहिती आहे कशाचं ग्रहण करावं कशाचा त्याग करावं हे त्यांना माहिती आहे का नाही. चांगलं माहिती जाणती. तेही परधर्मे व्याभिचरती कवने गुणे. आणि ते का व्याभिचार करता परधर्माचा. आता आपलं इथं परधर्म काय ठरला आणि स्वधर्म काय ठरला. आणि हे ध्यानात बसलं तरच समजत नाही तर समजणारच नाही. मग स्वधर्म कशाला म्हटलं बोला जा. बंद करा ना. हो शिवचाप करा ना. एवढं काय का तिकडे सैन्य आलं बंदुका घेऊन. बोला गुरुजी. स्वधर्म आणि परधर्म कशाला म्हटलं. बोला. हां हां हेतुरहित कर्म करणं हा काय स्वधर्म. आणि हेतूला धरून केलं की काय झाला परधर्म. मग आता आपला परमार्थ हेतू धरून का हेतुरहित आहे. बोला जा. बोला जा ना. हेतू धरून का निसता महाराज. प्रत्यक्ष फल असन तर 500 रुपये असते तर टाळकरी उभा राहतो. तसा राहतो का. कीर्तन करायला पैसे असले तरच येतो. पैसे नसले तर येतो का. मग मला सांगा कीर्तन करायचा उद्देश पैसा टाळ करायचा उद्देश पैसा वाजवणाराचा उद्देश पैसा तर देवाचा ना आपला संबंधच काय. देवाची कोणी अपेक्षा केली का. मग तुम्ही 5-10 किलोमीटर 20 किलोमीटर भजनाला कीर्तनाला जाता देव भेटावं म्हणून. पैसा भेटून मान आणि पैसा. चांगला गायक असेल तर मान असतो. मग धर्म झाला का अधर्म झाला. आणि मग आपल्या बापाने मुक्ती ठेवली का. नुकती होईन झाली तर 13व्याला. आणि किती जणाला फसवणार तुम्ही आणि किती जणांचं बाप डोक्यावर घेणार. हे सामान्य जनता यांना काय माहिती आहे का. ते तुमच्या मागे आहेत का नाही. फसले का नाही. एवढं बारकावाने समजावं लागतं. मस्त तुम्ही पाठांतर केलं तुम्हाला स्वर चांगला ताल चांगला मांडणी चांगली सगळं चांगलं येईन पुढं. आताच नाही बोलत सगळं. पुढं काय म्हणतात. बीजा आणि भुसा आंधू निवाडून येणे जायसा नावे कधी एक नाही तसा बरळे केपा. आता आंधळे आंधळ्याला बीज आणि भूस वेगळं करता येईन का.
तसं अज्ञानी जीवाला धर्म आणि अधर्म कळतो का? आता तुम्ही म्हणले द्या 5,000 रुपये वर्गणी द्या, आपल्याला सप्ताह करायचा. गावातले म्हणते चेअरमन आहे चेअरमन पैसे मागते आणि सप्ताह करायचा आहे मोठा. झाले ना सुरू. मग एक जणांनी महिना धरून दिले तुम्हाला आणि तुम्ही आमच्यासारख्या पट्ट्याला 40,000 दिले. कुठे गेले पैसे? अधर्मात गेले. मग अधर्माने मोक्ष होईल का? मग काय प्राप्त होईल? अरे ह्याच अध्यायात सांगितलं कल्पांती सुद्धा वर येणार नाही तो. मग ते शब्द खोटे आहेत का माऊलीचे? ज्याप्रमाणे आंधळा माणूस बीज आणि भूस निवडू शकत नाही ही गोष्ट खरी आहे, पण नावेक देखना ही तैसा बरळे के पा. नावेक काय म्हणतात? कोणाला म्हणतात नावे? एखाद्या वेळी क्षणभर चांगला देखना दृष्टीवाला म्हणजे ज्ञानी, बरळे खेपा तो सुद्धा आडमार्गाने का जातो? असे प्रश्न आहेत बरं का अर्जुनाचे हे. मग मला सांगा पुढं काय म्हणतो बघा अर्जुन. आता जे आस्था संगू सांडिती त्याचे संसर्ग करिता न धाती आणि वनवासी शिविती जनपदा. केला कधी विचार? काय म्हणते दादा? ओवी काय म्हणती? जे आस्था संगू सांडिती, घर दार आई वडील शेती बाडी मामा काका सगळे सोडले. कुठे गेले? अरे पार गेले हिमालयात. ऋषिकेश हरिद्वार आळंदी पंढरपूर. कशासाठी गेले घरून? संसार मिथ्या आहे, नाशवान आहे, घाण आहे, ह्याच्या संगतीत राहायचं नाही. ह्या देहाला आलोत मुक्त व्हायचं म्हणून गेले का नाही? गेले. बघा पुढं काय म्हणतात ते, लक्ष द्या. जे आस्था संग सांडिती आणि तेची संसर्ग करिता न धाती. त्याला बरं दिसायला कमी झालं. तृप्त होत नाहीत आणि वनवासी ही सेविती जनपदाते. मग पुढं आले 10-20 वर्ष राहिले. कुठं राहिले? आळंदीला राहिले, काशीला 12 वर्ष राहिले, ऋषिकेशला 30 वर्ष राहिले. मग गावाकडे आले. वा 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 महाराज जय हरी. काय जय हरी? मग लगेच लोक काय 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 शिकले महाराज? काही राहिलेच नाही म्हणले, सगळं शिकलो आता. मग लोक सर्व दर्शनाचार्य लागले लोक पाय पडायला. बरं झालं वा तुम्ही आमच्यासाठी देव झाला. मग काही दिवस राहतात. मग इकडं तिकडं बघतात, रस्त्याला कुठं जागा आहे का? हां काय करतात? मग हळूच रस्त्याला जागा बघतात. मग लोक म्हणतात हाय वा आमची 10 गुंठे देतो 15 गुंठे देतो. बरं नुसती जागा देऊन भागतं का? नाही. मग तिथं राहायला पाहिजे, रूम पाहिजे. नुसती रूम करून भागतं का? खायला पाहिजे. नुसतं खायला का चटणी बाहेरची खावं का? मग एखादी दुधाला गाय पाहिजे, त्याला कंपाऊंड पाहिजे. महाराज असं वाढत 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 आमचे रमेश महाराज सांगत असते, ते मी नाही सांगणार. संन्यासाचं लक्षण म्हणजे असं गोळा गोळा करीत काय केलं त्यांनी? परमार्थ केला का संसार केला? आता हे येतं कधी ध्यानात आपल्या? वनवासी शिविती जनपदात. आणि आपण तरी लपती सर्वस्व पापे चुकिती परी बळत्कारे सुईजती तयाचे. नाही नाही मला गरज नाही हो, मला मठाची पिठाची गरज नाही, पण या गावाचा लय आग्रह. तुमच्यामुळं आमची सुधारणा होईल. काय कशामुळे म्हणलं मी? बघा लक्ष द्या वेकड. आपण तरी लपती मला गरज नाही, पण यांचा लय आग्रह.
सर्वस्व पापे चुकविते, असं चुकवण्याचा प्रयत्न करतात. परी बलात्कारे सुईजती तयाची माझी, तिथंच गुंततात महाराज. कारण त्यांना का त्याची आशा असती, तेच करायचं असतं त्यांना. महाराज आजही आपण बघतो बऱ्याच ठिकाणी याच्यावरून मारामाऱ्या झाल्यात आणि काही होत्या ना अजून, आणि सध्या काही तुमच्याकडे चालू आहेत. कशामुळे चालू आहेत ह्या? म्हणूनच नथुराम महाराजांनी काही ठेवलं म्हणून बरं आहे, नाही त्याला ठोकापिट्या झाल्या असत्या. तरी म्हणते चांदीचा गणपती आहे. रमेश महाराज काय काढी ना कुठं ठोलाय ते. महाराज असे इतके धादांत खोटे आरोप महाराज महात्म्यावर तरी करू नये. आता त्यांना कुणी दिला असन, त्यांनी कोणाला दिला असन हे कोणाला माहिती. जा त्याचे काही घेण देण नाही आपल्याला. परिबलात्कारे सुईजती तयाची माझी. लोक म्हणतात नाही नाही आम्हाला त्याची गरज नाही, पण त्यालाच खरी आग असते. जयाची जीवे घेती विवशी, तेची जडवणे ठाके जीवेशी, चुकिवता ते घेऊशी तया त्याची. काय उभी म्हणते, ज्याची किळस, विवशी म्हणजे किळस, किळस करून घरून गेले का नाही आईबापाला सोडून, घरदार सोडून, आणि आल्यावर काय सुरू केलं भाऊ महाराजांनी? काही नाही 200 एकर वावर घेतलं. गायरानात धरलं म्हणजे पुरं, गायरान धरलं, गायरान नांगरलं, गायरानात कापूस लावला आणि महाराज त्याला फवारा. काय सांगा, हे सध्या आहे सध्या. का नाही सांगा. महाराज हे का संसारी? अरे प्युअर अधर्मी आहे त्यो, संसारी सुद्धा ग्रस्ती सुद्धा नाही त्यो, प्युअर अधर्मी. त्याचं तोंड सुद्धा पाहू नये महाराज, आणि त्याची पूजा करतात. कारण का? तुम्हाला धर्म ना धर्मच माहीत नाही, तुम्हाला ग्रंथ वाचायचीच नाही. तुम्हाला वाटतं माळ घातली भागलं, देवाचे जावई झालोत आम्ही. असं नाही कळत. मला सांगा, तुम्ही सगळे शेतकरी आहात, पोराला आऊ झुपून दिलं की पुन्हा जात नाही का तिकडे सुरुवातीला? अरे 2 पावलं गेले वसन लागलं काढ, का? त्याला त्याची माहिती नसती तोपर्यंत शिकवता का नाही? इथंही समजून घेतलं पाहिजे महाराज. मग अर्जुन म्हणतो, ऐसा बलात्कारू एकू दिशे तो कवनाचा येत आग्रह असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थ म्हणे. आणि असा हा त्या माणसावर किंवा त्या साधकावर बलात्कार होतो, आणि हे कोणाचं कार्य आहे असं अर्जुन देवाला विचारतो. मग भगवान म्हणतात, श्री भगवान वाच काम येश क्रोध येश रजगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिनम. मग काय म्हणतात तिथं, तव हृदय कमळ आरामो जो योग्याचा निष्काम कामो, तो म्हणत तसे पुरुषोत्तमो सांगेन ऐक. काय शब्द टाकला तिथं? पहिला हा तो हृदय कमळ आराम. हृदय कमळ आराम कुठं येतो? हृदयामध्ये. मग देवळात आहे का? आता पंढरपुरात आहे का? का हिमालयात आहे? काय आता भाषा तर माऊलीची आहे ना, आता आपली नाही कोणाची. काय म्हणतात, तव हृदय कमळ आराम, हृदय रूपी कमलामध्ये आराम करणारा असा तो कोण? जो योगियाचा निष्काम काम. कसा आहे? निष्काम. योगी विषयाच्या ठिकाणी निष्काम
परंतु ज्याच्याबद्दल मात्र सकाम असा. विषयामध्ये योगी कसे आहेत, निष्काम आहेत, पण देवासाठी सकाम आहेत का नाही? आणि आपणही देवासाठी सकामी म्हणूनच आलोत का नाही? आलो. असा माऊली त्या ठिकाणी माऊलीने तो म्हणत असे पुरुषोत्तम सांगेन ऐक, असा तो पुरुषोत्तम असा असणारा भगवान सांगतो ते ऐका म्हणतात. काय सांगितलं? तरी हे काम क्रोध पायी जया ते कृपेची साठवण नाही, हे क्रतांच्या ठाई माने जाते. कसे थे? काम क्रोध पायी. त्यांच्याकडे कृपा आहे का, दया आहे का, माया आहे का? नाही महाराज. हे कोणाच्या बरोबरीचे आहेत? क्रतांताच्या, काळाच्या बरोबरीचे आहेत महाराज. काळ तरी एकदा मारतो, हे रोज मारतेत. माने जात असे असणारे हे काम आणि क्रोध. मग काम घातला, काळ केला देशोधडी, तया माझे कपिकुळी. मग असा हा असणारा काम आपल्याला देवाच्या कृपेशिवाय जाऊ शकतो का? आणि देवाची कृपा कशाने होती? हां, कीर्तन केल्याने, प्रवचन, पोथ्या, सप्ते कशाने होती? हां, बोला बोला. कामणारे, अपेक्षा रहित. आता ज्यावेळेस पत्नी असते आणि पत्नी काय करते? सतत पतीला प्रसन्न ठेवण्याचा प्रश्न करते. काही बिचारे होते आणि एकदा पती प्रसन्न झाला की ते मनन तसं चालतं का याच्या मनावर चालतं? घर कोणाच्या म्हणण्यावर चालतं मग? पतीच्या का पत्नीच्या? मी पहिल्या दिवशी येऊ लागलो, येऊ दिलं नाही. मग पत्नीच्या मतावर चालतं. मग देव भक्ताच्या मतावर चालतो का देवाच्या? पत्नी सेवा करते, अपेक्षेने करते का? हा, कसली अपेक्षा केली का? तुम्हाला कधी बिल मागितलं का? बरं, तेवढंच नाही करीत. ती जातानी माहेराला काही घेऊन जाते का? येतानी पिशी भरून आणते, पण जातानी मोकळीच जाते. नाही ते सासू सासरे येड्यावानी करीत असते तवाच तुम्ही वायला काढावर त्याला आणि न्या जा म्हणा, नेती का? हां, वायली होऊन द्या मग न्या म्हणा. शक्यतो जातच नाही, नको म्हणते मला लई काम आहे तिथं. पण गेली तरी मग ती आई असते तिकडं, बाप असतो, न्या जा बाळा तुला हे ते न्या जा ते न्या जा. आपल्याला एक हे पटण्यासाठी बोलायचं आहे. कोण कोणाचा दास झाला? मग देवभक्ताचा दास झाला. मला तसं आता यांचं वर्णन करतात माऊली, हे कसे आहेत म्हणून. कोण? काम क्रोध. हे ज्ञाननिधीचे भुजंग. कुठले? ज्या ठिकाणी ज्ञानरूपी ठेवा आहे, धन आहे, तिथलचे हे कोण आहेत? भुजंग आहेत. भुजंग म्हणजे काय करतो भुजंग? अरे भुजंग चावला तर एकदा मारीन, पण याचं विष जन्मचे जन्म उतरत नाही महाराज. एका जन्मात नाही, अनेक जन्म जरी गेले तरी उतरत नाही. एवढं भयान विषय याचं. कोणाचं? ह्या कामाचं. ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ. विषयरूपी खोऱ्यातले वाघ आहेत, वाघ. महाराज घ्या हो, तुमच्यासाठी केलं हे. एवढे कष्ट केले आम्ही, घ्या. विषयधरीचे कोण आहेत? वाघ. भजन मार्गीचे. आता भजन मार्गीचे मांग कसे? तिथं काय लोक हा ना,
याला मांग का म्हटलं? ज्या वेळेस आपण रट्टावून विषय सेवन केला आणि मग विषय सेवन केल्यावर आपल्याला बसावं वाटतं का? मग काय करावं वाटतं? झोपावं वाटतं, आराम. आणि आराम करून उठल्यावर काय करावं वाटतं? भजन करावं वाटतं का गप्पा मारा वाटतात? टुळी टुळीन जाऊन गप्पा हाणा वाटतं. बरं काय बोलत होत आपण? तेच ते का दुसरं काही बोलत होत? म्हणून त्यांना काय म्हणलं? मांग. कुठले? भजन मार्गीचे. त्याला भजन करून देतात का? नाही महाराज. आणि म्हणून ते कोण आहेत? मारक आहेत, आपले मारेकरी आहेत. असं आपल्याला वाटतं का? नाही. हे देहदुर्गीचे धोंड इंद्रियग्रामीचे कोण? याचे व्यामोहादिक बंड जगावरी. देहदुर्गीचे धोंड म्हणजे दगड, देहरूपी दुर्गाचे हे कोण आहेत? दगड आहेत. आणि इंद्रियाग्रामीचे कोण? गावकुस, चौकून, कंपाऊंड. काय इंद्रियाला काय यांचं? कंपाऊंड. कोणाचं? काम क्रोध. कोणाचं कंपाऊंड आहे? काम क्रोध. काम क्रोधाचं. नाही समजलं तर विचारा. कोणाचं गावकुस बांधला आता? काम क्रोधाने इंद्रियाला. मग ह्या कामनेमुळे तर जातात ना आपण. तसं जातात का? नाही जात. महाराज तर मस्त म्हणले, तू का म्हणे ते न पाचरिता जावे. एवढ्या जवळ झालं ना, आम्हाला सांगितलं नाही. निदान पत्रिका कधी टाकायची, फोन करायचा काहीतरी. माहीत असणारे बावंडे माणसाले हातात मारत गप्पा भयानक. याचे व्यामोहादिकी दिकबंड जगावरी. व्यामोहादिक म्हणजे अज्ञानादिकावर यांचं काय आहे? बंड म्हणजे राज्य आहे महाराज. हेच राज्य करतात तिथं. आणि हे कोणापासून झाले? तर हे रजगुण मानसीचे, मनातले रजगुण. समूळ आसुरीचे, आसुरी संपत्तीचे. धायपण याचे अविद्या केले. यांचं दाईपण, यांना आंघोळ घालणं, पावडर लावणं, कपडे घालणं कोण करती? धायपण. हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, हे धायपणच आहे. हे राजाचे कीर झाले परी तामशी पर्यंते भले, तेने निज पद यादी दिले प्रमाद मोह. हे रजगुणापासून झाले, पण त्यांनी काय केलं? तमगुणाला आंदन देऊन टाकले. म्हणले धारा तुम्हाला. कोण? काम क्रोध. कोणाला दिले? खाली बघा, खाली बघा ओवीकड. परी तमाशी पर्यंते भले. पर्यंत म्हणजे आवडते. बरं. आणि तेने निज पद यादी दिली. आणि त्यांना कोणती पदवी लावली? निजपद वेदांताचार्य पद दिलं ना त्यांना. प्रमाद आणि मोह ह्या 2 डिग्र्या दिल्या त्याच्याबरोबर. कोणत्या डिग्र्या दिल्या शिवाजी महाराज? प्रमाद आणि मोह. म्हणजे असवतपणा, हो, मजुरीपणा, मोह. हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकया परी, जे जीवित्वाचे वैरी म्हणून या. ह्या मृत्यूरूपी नागरातले कोण येते? मानिजती निकया परी. हे जीवित्वाचे वैरी म्हणून या. हे कोणाचे वैरी येत? जीवाचे. आता जीवच येत ना आपण. मग आपले वैरी आहे का नाही? मग वैऱ्याला सांभाळतात का देवाला? वैर. जयाची भुकेला आमेशा, हे विश्वन पुरेची घाचा, कुळवाडियाची आशा चाळी जात अशी. यांना जर भूक लागली, भुकेली आमेशा, ये घास
भुकेच्या इच्छाला. विश्व न पुरेची घास, अख्ख्या विश्वाचं एका घासात खात्यात मारायचे. आणि कुळवाडियाची आशा चाळीत आशे. म्हणजे कसं, कुणबी करणारा किंवा व्यापार करणारा आशा चाळीत आशे, उलटा पालट करीत व्यवहार पाहते. मग कौतके कवळिता मुठी, जे 14 भुवने थे कोटी, ते भ्रांती ही धाकोटी वाल्ली दुल्ली. काय म्हणतात, कौतुके कवळिता मुठी, निस्त्या मुठीमध्ये कौतुकाने जर धरलं तर त्यांचा मोठेपणा किती सांगितला, 14 भुवने थे कोटी. 14 भुवन आहे त्याच्यावर लहान आहेत महाराज. कोणापासून, या कामक्रोधापासून. आणि ते भ्रांती ही धाकोटी, त्यांची धाकटी बहीण कोणाची, कामक्रोधाची. हां, वाल्ली दुल्ली. काय नाव आहे तिचं, वाल्ली दुल्ली. वाल्ली दुल्ली म्हणलं तिला. फार प्रिय, जिवलग, आवडती भ्रांती. मग आवडती आहे की नाही आपल्याला. आता भ्रांतीतच येत का नाही सगळे आपण. हो. पण वाटते का भ्रांती, नाही. नाही वाटत. जे लोकत्रयाचे भातुके, खेळताची खाय कौतुके, तिच्या दासीपणाची निबिके तृष्णाजिये. जे लोकत्रयाचे भातुके, काय म्हणलं त्याला, भातुके मुलाचं खाद्य, भातकुलीचा खेळ. खेळताची खाय, कौतुकाने ती गिळून टाकते महाराज. तिच्या दासीपणाची निबिके तृष्णाजिये. तिचा दासीपणा, बिके म्हणजे बळे, कोण, तृष्णा मान इच्छा. कोणाचं दासत्व करते ती, भ्रांतीचं, वाली दुल्ली. तिच्या दासीपणाची निबिके तृष्णाजी आहे. हे असो मोह मानजे, या ते अहंकारे घेपे दिजे, जेने जग आपुलने भोजे नाचित आशे. हे असो मोहे मानेजे, या ते अहंकारे घेपे दिजे. कोण देवाणघेवाण करतं, अहंकार. मग जग, जेने जग आपुलेनी भोजे, आपल्या आवडीनी हौशेनी नाचवित असे. जेने सत्याचा भोगसा काढिला, मग अकृत्यत्र न कुठं भरिला, तो दंभ रुडविला जगी. सत्याचा भोगसा काढला आणि त्याच्यात काय भरलं, मग अकृत्यत्र न कुठं भरिला आणि तो दंभू रुडविला जगी. सत्य काढून घेतलं आणि असत्य अकृत्य. जसं एखाद्या गाईचं किंवा म्हशीचं वासरू मारावं, मग वासरू मेल्यावर काय करतो आपण, त्याला थोडं फाडतो, आतलं गबळ काढून घेतो, नाही तर कातळं काढतो आणि कातळं काढतो त्याच्यात भूस भरतो आणि पुन्हा शिवून टाकतो, लाकडाचे हातपाय करतो आणि पुन्हा त्यांना उभा करतो. म्हशीला वाटतं खरू खरे, मग पाहणा करते का नाही दे. काय केलं, सत्याचा भोगसा काढिला आणि काय भरलं त्याच्यात, मग अकृत्य तृण कुठा भरिला, दुराचार. अकृत्य म्हणजे काय, कृत्य अकृत्य, कृत्य अकृत्य. मग आता कृत्य करतो का अकृत्य करतो, अकृत्य. अकृत्य. आणि हौशीनी करतो का नाही. हौशीनी. महाराज तो अफवाच येतो, महाराज आल्या तो अफवाच येतो, तो अफा कशासाठी बरं, नेमकी आत्म्याला आनंद झाला होतो म्हणून वाजितो का देहाला आनंद होतो म्हणून वाजितो, का दोघाला नाही. असा अकृत्य तृण कुठं भरिला आणि तो दंभी रुडविला जगी. हे आणि तो अहंकाराने रूढ पाळली महाराज त्याची. मी करतो ते बरोबर आहे, रुढवला म्हणजे प्रसिद्धीला आणला. काय प्रसिद्धीला आणला,
4 लेन पत्रिका छापा कोणता, काय म्हणते त्याला, कोणता कलर म्हणते, डिजिटल पत्रिका कशी पाहिजे, डिजिटल पाहिजे, आणि त्याच्यावर फोटो पाहिजेत. कसे पाहिजे, टाक टाक नीट नाटका. दंभूर उडविला जगे शांती साध्वी शांती नागविली, मग माया मांगी श्रंगारिली, आणि तिया करी विटाळविली साधू. साध्वी तिचे कपडे काढले आणि कोणाला घातले, मागणीला. हो, ती माया मांगी श्रंगारिली, तिचे हिचे कपडे काढले आणि तिला घातले, आणि हिचे कपडे घातले आणि हिचे काढले आणि तिला घातले, आणि ती करवी विटाळविली साधू रांधे. मग चांगले जे साधू होते ना महाराज, भिडाच्या लोभाने त्यांची दुर्गती झाली महाराज. तिकडे लांब जाऊन महादेवाच्या तिकडे डोंगरात राहत होते, तिथं शोधित लोक गेले. तिथं लय महात्मा राहतो, चला म्हणले. मग हळू महाराज सत्यानाश केला महाराज त्याचा. कोणी केला, ह्या ये विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाल काढिली, जित्या मान मोडिली उपशमाची. विवेकाची काय काढ, त्राय आसरच काढून टाकला, वैराग्याची खाल काढिली, वरून चमडं काढून टाकलं त्याचं, साऱ्या अंगाची आग झाली त्याच्या कातड काढ्यावर. जितया मान मोडिली उपशमाची, जिवंत असतात त्या उपशम हा जो शमदम जो प्रकार सांगितलेला ना त्याच्यात त्याची मानच मोडून टाकली. ई संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाळिले, आनंद रूप सांडिले उपडवण्या. मग संतोष राहिला का, संतोषवन खांडिले. आता सप्ते करून संतोष आहे का आपल्याला, दिंड्या काढून संतोष आहे का, नाही महाराज. हा काढाव ना, अपेक्षा राहीत काढावा. काढावं का नाही असं नाही, तुमचं हेतू राहत असेल तर काढावा. देवासाठी जायचं असलं तर नक्की देव भेटल्याशिवाय राहणार नाही. पण काही मान सन्मान लागत असेल तर मग सांगता येत नाही, मला नाही माहीत. पण देवासाठी जर जायचं असेल तर निश्चित देव भेटल्याशिवाय राहणार नाही महाराज, तो वाटच पाहतो. जशी एखाद्या दूर देशामध्ये आपला पती जावा आणि त्याचा निरोप यावा की मालक उद्या येणार आहेत, आणि ती जशी वाट पाहत राहती, जशी घड्याळाचे काटे मोजती महाराज, अमक्या अमक्या टायमाला येणार आहे, तसा देव भक्ताची वाट पाहतो. कधी भेटेन मला, माझा भक्त कधी भेटेन मला. महाराज देवासारखं वाईट काम आपणही करू शकत नाही. संसारातले घाण काम देवाने जे केले ते आपण करू शकतो का, नाही महाराज. संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंद रोप उपटिले, आनंद रोप सांडिले उपडवणे. थोडासा आनंद झाला, पहिल्यांदाच परमार्थाला लागला, बसला झटका, टाकला उपटून. आता उपटून टाकणं काय एक चाल आली, वा वा काय गायन करता राहा म्हणले तुम्ही. मग लगेच आज आमचे दिले नवीन गायक बाबासाहेब महाराज कोरडे यांचा सत्कार करण्यात येईल. मग लगेच खाली मान घाली, रोप उपटलंच. मग त्याला काय प्रत्यक्ष उपटायचं कामच नाही, उपटलंच. एक बार सुरू झाला की मग बंदच नाही देऊ. त्यांनी मला शाल दिली, त्यांनी संभाजीरावांनी मला 500 दिले, मगर महाराजांनी 1000 दिले, आणि मग त्याची अपेक्षा पुन्हा 100कडे येते का. मग ते आनंदरूप सांडिले उपटून ये बोधाची रोपे लुचिली. बारीक बारीक कवळं रोप आला आपल्याला, आत्ताच परमार्थाला लागले आणि थोडंसं समजायला लागलं. मग त्यांनी काय केलं, त्या कामाने कामना होती ना, त्यांनी काय केलं, धरले नाशे कच 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 चुरगाळले. हे करू का ते करू, ते करू का हे करू.
सुखाची लिपी पुशिली, जिव्हारी आगी सुदली, तापत राहायची. मग तिन्ही ताप. जिव्हारी आगी सुदली अंतकरणात. जिव्हारी म्हणजे अंतकरण. घातली, सुदली म्हणजे गेली, तापत राहायची. मग 3 ताप. आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. मग हे आगाजो घडले, जीवीचे आर्थी जडले, परी नातुडती गिवसले ब्रह्मादिका. हे आगा तव घडले. कधी घडलं? आगा हे आगा तव घडले, जीवीचे आर्थी जडले. मग हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले का नाही आपल्या? कारण मागच्या जन्मातलं पुढं भोगायला आलंय. परी नातुडती गिवसले ब्रह्मादिका. आणि सापडायला गेलं तर सापडत आहे का? आता हे कोणत्या ठिकाणी सापडत आहेत? ब्रह्मदेवाला सुद्धा सापडते का? नाही महाराज. हे कुठं आहेत? हे चैतन्याच्या शेजारी, वस्ती ज्ञानाच्या एकाहारी, मनोनी प्रवर्तले महामारी सावरतेना. कुठं आहेत ते? चैतन्याच्या शेजारीचे आहेत. खुर्चीला खुर्ची. लांब आहेत का? नाही. वस्ती कुठं राहतात? ज्ञानाच्या एकाहारी. ज्ञान हे एकाच लाईनीला आहेत. पण मनोनी प्रवर्तले महामारी सावरतेना. पण त्यांच्या तावडीत सापडा की भुगाच, पुन्हा येणे नाही. याच्या तावडीतून निघण्यासाठी एकच मार्ग आहे महाराज. कितीही विवेक वैराग्य असून द्या, पण भगवंताची जर कृपा नसन तो त्याच्यातून सुटू शकत नाही महाराज. म्हणून साधकांनी भगवत कृपा कशी प्राप्त होईन आपल्याला याचा विचार केला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने भगवंताला शरण राहिलं पाहिजे. मग त्याला शरण राहिल्यावर आपल्या मनाने काही करता येतं का? आता तुमची बायको तुम्हाला शरण, तिला मनाने काही करता येतं का घरी? तुम्हाला विचारूनच काय करायचं ते. तसं भगवंतानी जी आज्ञा दिली आपल्याला त्या आज्ञेप्रमाणे वागलं पाहिजे. तुम्ही सांगितलं बा तू आमच्या बंधूची द जायचं नाही, आणि ती जर जात राहिली तर जमतं का तुमचं? मग तसं देवाने सांगितलं तुम्ही हेतुरहित आचरण करा. आणि आपलं हेतू धरून आचरण, मग देव आपल्याला पदरात घेईन का? जमतच नाही, घेणारच नाही महाराज. ते काय म्हणतो मग? तो मा जमत नाही आता फारकत. मी तेच म्हणणार. मी तेच म्हणणार. हां, हे कसे आहेत यांचं स्वरूप सांगतात. हे जळीविन बुडविती, आगीविन जाळीती, न बोलता कवळीती प्राणी आती. आता हे पाण्या वाचून कशी काय बुडीते हो? पाण्या वाचून कशी काय बुडीते ते? कारण कामनेची आग असली ना तर पाण्या वाचून बुडीतात. काय झालं? गुलाबाबा होते आणि 2-3 लाख रुपये कापसाचे आले आणि शेजारी 3 एकर वावर निघालं. वावर घेतलं मग 10 लाख रुपयाला. कोरडे मामा मित्र त्यांचे ते म्हणले मी 2 देतो. संभाजीराव म्हणले मी 1.5 देतो. रमेश महाराज म्हणले मी 1.5 बाकीचे देतो. असे 2-4 जणांनी सगळ्यांनी कबूल केलं पैसे. आणि रष्टरी कवा म्हणले पुढच्या महिन्यात. म्हणले तोवर कापूस शिकवतो तुम्हाला नक्की देतात. आणि मग देऊ का इसार? आणि त्या म्हणले. मग होते 3 लाख रुपये जवळ. इसार दिला भरवशाने. आणि हे पुढं वायदा आला. म्हणले कोरडे मामा पैसे नाही राव, ते पोरं वायली निघाले, आता काय माझ्याकडे पैसे नाहीत. महाराज असे सगळ्यांनी वर हात केले. आता वर हात केल्यावर त्याचे पैसे द्यायला आहेत का? हां, आणि इसार दिल्याला देतो का माघारी? मग पाण्या वाचून मिळाला का कसा मिळाला? पाण्या वाचून जळवी न बुडवी ती. आणि अग्निविने जाळी ती. मग आता एकदा बुडाला आणि मग घरी चिंता करीत राहिला. हो, आगी वाचून जळाला का कसा जळाला? आगी वाचून बगर पाणी.
न बोलता कवळती प्राण्याते, हे न बोलता प्राण्याला मिठी टाकतात. हे शस्त्रेविन शिविती साधिती, शस्त्रेविन साधिती, दोरेविन बांधिती, ज्ञानी अशी तरी वधी येते पैज घेऊन. काय ववी ती? विशेषण लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी. त्याच्या आधीची एक तुकडं राहिला ना, हा, नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानापाठी. तसं हे शस्त्रेविन साधिती, दोरेविन बांधिती, ज्ञानाची तरी वधिती पैज घेऊन. हे चिखलेविन रोविती, पाशिकेविन गोविती, हे कवना जोगे न होती अंतटपणे. आता हे कुठं येतं? आतमध्ये. हे कशाने धरता येते सांगा? अंतटपणे म्हणजे आत येत. आणि आत असल्यामुळे याला बाहेरून काही मुलामा करता येतो का? काही औषधं देता येते का? मग कोरडे मामाची मदत घेता येते का? नाही महाराज, काहीच करता येत नाही. हे कवना जोगे न होती अंतटपणे. पुढं काय म्हणतात आता? यांची महत्त्वे सांगितली. पुढं म्हणतात, जैशी चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी, ना तरी उलबाची खोळी गर्भास्थासी. चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी, व्याळी म्हणजे साप. कुठं राहतो? चंदनाच्या बुडाला. का? त्याला ताप असतो, लय चंदन थंड असतं. किंवा ना तरी उलबाची खोळी, गर्भाचं वेष्टन, गर्भस्थाची, जे गर्भामध्ये आहे त्याला काय आहे? जाराचं वेष्टन आहेत ना. काय प्रभावीनं भानू धमेविनं होता शोनो, जैसा दर्पण मळ हिनू, काहीच नशे. प्रभावीनं भानू. आता प्रभा म्हणजे तेज, तेज वाचून सूर्य आहे का? आणि अग्नी, धुरा वाचून अग्नी आहे का? हां. किंवा जैसा दर्पण मळ हिनू, कसा आहे तो? पाऱ्या वाचून. त्याला हातला जर पारा नसेल तर तोंड दिसतं का? काहीच नसे. तैसे इहिविन एकले आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडेनी पांगुतले बीजनी जे. मग माऊली म्हणतात तैसे इहिविन एकले. मग यांच्या वाचून एकटं ब्रह्म आहे का? नाही. इहिविन ऐकले आम्ही ज्ञान नाही देखिले. कसं? यांच्याशिवाय ज्ञान नाही. कसं म्हणतात? जैसे कोंडेनी पांगुतले बीज निपजे. आता ज्वारी आहे, नुसते दाणे येते का भोंड राहतं? भोंड राहते. मग भोंडा वाचून दाणे येतात का? तसं काम क्रोधा वाचून जगत राहतं का? नाही आम्हाला. आणि हेच वर्म कळलं पाहिजे. आणि हे वर्म कळलं की सोपं आहे. मग जसं आपल्याला आपण मग आता कंस काढले तसे दळायला टाकतो का? नाही. त्या कंसाला काय करतो? मळून काढतो, उपणून काढतो. आणि मग धान्य घरी नेतो किंवा खातो. तसं यांचंही तसं करता येतं. तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी असे प्रवृद्ध, म्हणून ते अगाध होऊन ठेले. काय म्हणतात? तैसे ज्ञान तरी शुद्ध. ज्ञान म्हणजे काय? ब्रह्म. कसं आहे? शुद्ध आहे. परी असे प्रवृद्ध, यानी काय? प्रवृद्ध म्हणजे याच्यावर वेष्टन रोधलेलं आहे. म्हणून ते अगाध होऊन ठेले, म्हणून शोधण्यासाठी कठीण झालं आहे. आधी याते जिनावे मग ते ज्ञान पावावे, तो पराभव न संभवे रागदोषा. काय म्हणतात? आधी याते जिनावे मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे रागदोषा. मग असं जर केलं तर रागदोषाचा पराभव होत नाही. मग पुढे म्हणतात याते साधवाया लागी, जे बळी आणि जे अंगी, ते इंधने जैसे आगी सावाओ होयो. कसं पाहिजे म्हणतात?
जसं इंधने म्हणजे लाकडं पेटले, इंधने त्याची आगी, आणि सावं म्हणजे त्याला साह्य काय वारं, अग्नी लागला आणि वारं साह्य झालं तर लवकर जोरात पेटून जाळ होतो का नाही, तसं. मग काय करा, आता श्लोक घेत येत नाही कोणता. तैसे उपाय की जे जे ते याशीची होती विरजे, म्हणून हटिया ते जिनी जे हीची जगी. तैसे उपाय की जे ती जे जे जो आपण उपाय करतो ते याशी जी होते विरजे, याला सहाय्यक होतात महाराज. काय म्हणतात, कशामुळं सहाय्य होतात, सहाय्य कशामुळं होतात, तिथं नाही काय ध्यानातलं सांगायचं. कशामुळे सहाय्य होतात, हां, कामामुळं. मग हे सगळ्या घटना जेवढं वाचलं आपण समजा, हे सगळं कशामुळं होतं, जिथं कामना आहे तिथं. आणि मग कामना रहित व्हायचं सांगितलं. सगळीकडे काय सांगितलं, अहेतुक. का कुठं समजलं तुम्हाला एखादी ओवी, एखादा अभंग, एखादं पद हेतुसहित करा म्हणून. म्हणून हाटी ते हे हटयोग्य नाही, हे काम क्रोध जिंकतात महाराज. आईशाही साकडा बोला, एक उपाय आहे भला, तो करिता जरी अंगावला तरी सांगेन तुझ. आता अशा ह्या संकटामध्ये एक उपाय आहे, आणि तो तुला जर झेपला, अंगवाला, मानवला, अनुकूल झाला तर तुला तो सांगतो. काय, याचा पहिला कुरठा इंद्रिय यथोनी प्रवृत्ती कर्मा ते विये, आधी निर्दोळीने घाली ते सर्व थैव. कुरठा म्हणजे ठिकाण. याचा पहिला कुरठा कुठं आहे, घर यांचं इंद्रिय. हे काम क्रोध आहेत, पण कुठून, इंद्रियाच्या द्वारात जातात. यांना स्वतंत्र सत्ता आहे का बाहेर जायला, हां. येथोनी प्रवृत्ती कर्मा ते विहे. मग काय करतात, इथूनच त्यांचा प्रवृत्ती म्हणजे प्रसवतात. काय करतात, आधी निर्दळोनी घाली ती येते. मग काय कर, आधी इंद्रिय जिंक. आलं का नाही समाधी षटक, आता आम्हाला त्याची गरज नाही. हे कसं बोलणं आहे, अविचाराचं बोलणं आहे महाराज. त्याच्याशिवाय होतं का आता, नाही. मग मनाची धाव पारुशेल. काय करा, निर्दळून घाल सर्व थैव. मग काय होईल, मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडून होईल. इतकेनी थारा मोडेल या पापियाचा. काय म्हणले, मग मनाची धाव पारुशेल. काय कुंठित होईल, इंद्रियांनी काम नाही केल्यावर मन काय करील, मन मस्त म्हणतं घरी जायचे, पण कर्म इंद्रिय निघाल्याशी घरी जाता येते का, तसं यांनी कितीही. मग काय म्हणतात, मग मन दमन, मन काय होईल, कवर पळून पळून थकन पारुशेल आणि बुद्धीची सोडून होईल. मग बुद्धीची भ्रष्ट झालेली ना, तिची त्याच्यातून सुटका होईल. इतकेनी थारा मोडेल या पाप्याचा. आता हे ज्यांचा आश्रय, थारा म्हणजे काय, आश्रय. कोण पापी, या पाप्याचा. कोणत्या पाप्याचा, काम क्रोधाचा. वा, जे अंतरी उनी जरी पिटले तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी उरले मृगजळ नाही. हे कुठून गेले पाहिजेत, हे अंतरी उनी जरी फिटले, अंतकरणातून गेले तरी निभ्रांत जाण निवटले, मेले. निवटले म्हणजे मेले. कसं मग, जैसे रश्मी विन उरले, मृगजळ नाही. सूर्य मावळा मृगजळ आहे का, नाही. तैसे रागदो जरी नेमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले म्हणतात. हा, बोल बोल.
राग दोष. राग म्हणजे प्रेम. रागाला काय म्हणतात? प्रेम. अनुकूल विषय प्राप्त झाला की प्रेम होतं का नाही? आणि तोच प्रतिकूल झाला तर? कोरडे मामा मला म्हणले होते चुना आणून देतो, आणि चुना दिला नाही. आणि आम्ही होतो जंगलात आणि जवळपास चुना नव्हता. महाराज मग कोरड्या मला घोडे लावले का नाही? असा हा राग दोष. अनुकूल विषय प्राप्त झाला की प्रेम, आणि प्रतिकूल ते जर प्राप्त नाही झाला तर दोष. असा हा राग दोष. काय झाले पाहिजे? निमाले. हे जर गेले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. कोणतं राज्य आलं मग? तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुखा फले आपणाची. पण ते कसं? ऐक म्हणले, ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी, ते तर स्थिर राहुनी नोठी कवने काळी. गुरु शिष्याची गोठी म्हणजे गोष्ट, पिंड पदाची पदपिंडाची गाठी, जीव ब्रह्माचं ऐक्य. मग जीव ब्रह्माचं ऐक्य कधी होतं? काय गेल्यावर होतं? काम काय? काम क्रोध गेल्यावर कधी होतं नाही सांगता यायचं. डाके महाराज सांग कधी रे, कधी होतं बा? बोला. लिंगदेहाची गाठ सुटल्याशिवाय होतं का हे? जीव ब्रह्माचं ऐक्य होतं का? नाही. मग लिंगदेहाची गाठ कोण तोडतं? सद्गुरू. मग सद्गुरू वाचून असं चित्त शुद्ध झालं की सद्गुरूची भेट होईल. आणि काय होईल मग? कुठं गेलं? ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी, जीव ब्रह्माचं ऐक्य, ते तर स्थिर राहून उठी कवने काळी. आणि असं मी ब्रह्म आहे असं सद्गुरूंनी सांगितलं. काय ती ओवी आहे? अहम ब्रह्मास्मी वाणी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळून तत्क्षणी जागेनाला. किंवा काना वचनाची या भेटी, सरिसाची पैकिरटी, वस्तू नोटी कौन एक. आयशे सगळं सिद्धाचा रावो, देव लक्ष्मीचा नावो, राया ऐके देव देव बोलता झाला. आता काय बोलता होतो? आता पुनरुपितो अनंतू आद्य की मातू, सांगेल ते तर पंडस होतो प्रश्न करील. असा असणारा भगवान परमात्मा अर्जुन प्रश्न करील आणि ते उत्तर देतील. ते पुढच्या अध्यायामध्ये तया बोलाचा हान पाडू की रसवृत्तीचा निवाडू, येणे श्रोत्या होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. कोणती पंगत होईल? खिचडीची पंगत होणार नाही. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठाव करो उन्मेषाचा, मग संवाद श्री हरी पार्थाचा भोगावा बापा. असं माऊली म्हणतात. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ज्ञानदेव, चांग उठावा करोनी उन्मेषाचा. कशाचा? चांगला उठावा, उत्साहा करोनी. उन्मेषाचा म्हणजे ज्ञानाचा, बुद्धीला. मग संवादू श्रीहरी पार्थाचा, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद श्रवण करण्यासाठी काय लागन आपल्याला? बुद्धी. बुद्धी करे पाहिजे, स्थिर पाहिजे, आणि मन कानात घालून श्रवण केलं पाहिजे. तर ध्यानात येतं. नाही तर ध्यानात येतं का? नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, संताच्या चरणी